जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे YouTube चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे रक्षाबंधन आणि आजचा व्हिडिओ देखील आपण रक्षाबंधन स्पेशल बनवला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे। या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच मित्रांनो, आज जे पण काही प्रीसेट आणि मटेरियल आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे, त्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर चला मित्रांनो, जरा नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। Once more! Once more! Once more! मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जे आहे ते आपल्या वेबसाईटवरती बिटमार्क प्रोजेक्ट वगैरे भेटून जाईल। बऱ्याच लोकांना बिटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करता येत नाही, तर जिथे तुम्ही बिटमार्क प्रोजेक्ट घेत आहात त्याच्या खालीच तुम्हाला जे आहे ते XML प्रीसेट पण भेटेल आणि त्याच्या खाली तुम्हाला जे आहे ते प्रोजेक्ट प्रीसेट इम्पोर्ट होत नसेल तर तुम्ही कशा प्रकारे इम्पोर्ट करू शकता, काय सेटिंग आहेत त्या सर्व त्या व्हिडिओ एक दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकताय। बट तरी देखील होत नसेल तर तुम्ही XML प्रीसेट इम्पोर्ट करा। ओके, तर या ठिकाणी बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं। इथं मीडियामध्ये जायचं, सगळ्यात पहिल्यांदा तुमचा कुठला एक फोटो ॲड करून घ्या। फोटो ॲड केल्यानंतर 1 नंबरच्या बीटपर्यंत या फोटोला वाढवून घ्या। त्यानंतर स्टार्ट लिहायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचे जे तुम्हाला 2 PNG दिलेले आहेत ते PNG तुम्हाला ॲड करून घ्यायचे। ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते हा PNG आहे, तर हा PNG तर आपण अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। PNG हा सेट झाल्यानंतर त्यावरती दुसरा एक PNG आहे, दुसरा PNG देखील इथं अशा प्रकारे सेट करून घ्यायचं। ओके, हे 2 PNG मी सेट केलेले आहेत आणि दोन्हीलाही सिलेक्ट करून 1 नंबरच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचे। त्यानंतर परत प्लसवरती क्लिक करून एक व्हिडिओ दिलेला आहे, तर तो व्हिडिओ ॲड करायचे। सोबतच त्या व्हिडिओवरती तुम्ही जे आहे ते अशा प्रकारचे एक PNG दिलेला आहे, तो ॲड करून घ्यायचं। ओके, तर हे अशा प्रकारे PNG मी ॲड करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता लास्टच्या बीटवरती जायचं, एक्स्ट्रा पार्ट वाढवायचं आहे आणि व्हिडिओचं एक्स्ट्रा पार्ट कमी करून ऑडिओ म्यूट करायचं आहे। ओके, आता यानंतर मित्रांनो बघू शकताय हा जो PNG आहे 2 नंबरवाला, तर त्या PNG वरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे। ओके, ॲड इफेक्ट्समध्ये जाऊन फेड इन इफेक्ट दिसेल तुम्हाला, फेड इन इफेक्ट ॲड करायचं आहे आणि यात फेड इफेक्ट जो आहे तो 0.10 सेकंद ठेवायचा, फेड आउट 0 ठेवायचं आहे आणि हाच इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे, खाल्ल्या लेअरला पेस्ट करून यात फेड इन जे आहे ते 0.20 ठेवायचं आहे। नंतर स्टार्ट लिहायचं आहे, स्टार्टचे जे PNG आहे त्याला काही सुद्धा प्रॉब्लेम नाहीत आहे असे ठेवायचे। बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये, प्रीसेट लेअरमध्ये आल्यानंतर 1 नंबरचा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे, व्हिडिओमध्ये आल्यानंतर जो फोटो आहे या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि आपला व्हिडिओ जो आहे हा आपला व्हिडिओ बनून रेडी होणार आहे। ओके, तर मित्रांनो आपला सेमच PNG जो आहे तो ॲड झालेला आहे, तर तो PNG एक वेळेस आपण चेंज करूया। ओके, तर हा PNG चेंज झाला होता, म्हणजे जो पुढं हवा आहे तो आपण स्टार्टला ॲड केला होता, बट काय विषय नाही। इथं जर परत एक वेळेस आपण बघितलं तर मी यात एक तुम्हाला जो आहे तो PNG दिलेला आहे, तर हा PNG तुम्ही अशा प्रकारे सेट करू शकता। तर हा PNG मी इथं वरती पहिल्यांदा सेट करतो, याला देखील तुम्ही अशा प्रकारे थोडंसं मोठं करा जेणेकरून प्रॉपर असं दिसेल। ओके, याला एंडपर्यंत वाढवून घ्यायचं। तर बघू शकता अशा प्रकारे जो आहे तो हा आपला व्हिडिओचा स्टार्ट असेल आणि इथून पुढं अशी ही व्हिडिओची एंडिंग असेल। ओके, तर व्हिडिओ आपला प्रॉपर मित्रांनो रेडी झालेला आहे। जस्ट शेअरवरती क्लिक करायचं, व्हिडिओ रेझोल्यूशन 1080 पिक्सेल ठेवायचे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ आपण आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची। ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।